आरोग्य भरती 2023 नुकताच निकाल म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे आणि या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जे मेंटल हॉस्पिटल असतील किंवा सिव्हिल सर्जन असतील किंवा तुमचे मलेरिया फवारणी असेल या संदर्भात वेगवेगळे कार्यालयाचे रिझल्ट लावलेले आहेत. आता त्यातला एक महत्त्वाचं पोस्ट आहे जे मेंटल हॉस्पिटलच्या अंतर्गत येते, त्याला आपण म्हणूया परिचर, त्याला आपण म्हणतो मेल फिमेल अटेंडंट किंवा पुरुष स्त्री परिचर. या संदर्भात या पदासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांचं मेंटल हॉस्पिटलच्या अंतर्गत सिलेक्शन झालं असेल तर त्याबद्दल ॲडव्हर्टाईजमध्ये जाहिरातीमध्ये ज्यांची शारीरिक पात्रता शारीरिक अर्हता जी सांगितलेली आहे ती जर शारीरिक अर्हता तुमची इथे भरली नाही किंवा नसेल तर मात्र तुम्ही अपात्र होऊ शकता तेवढ्या पदासाठी. मग प्रश्न असा येतो की कोणत्या पदासाठी शारीरिक पात्रता आहे तर परिचर ह्या पदासाठी ज्यामध्ये मेल अटेंडंट किंवा फिमेल अटेंडंट आपण त्याला म्हणतो त्यांना शारीरिक पात्रता असणार आहे. शारीरिक पात्रतेचे निकष काय थोडक्यात तुम्हाला मी सांगतो निकष काय असणार. निकषमध्ये दोनच गोष्टी आहे, एक म्हणजे उंची आणि दुसरं म्हणजे तुमची छाती आणि तिसरं म्हणजे तुमचं वजन. असे म्हणजे तीन निकष म्हणूया, असे तीन निकष आहे. मी जर अपात्र झालो तर मला कुठे संधी मिळणार आहे का त्याचे उत्तर मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. आणि ही कधी होणार आहे शारीरिक चाचणी तर शारीरिक चाचणी साधारणतः तुमची जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्याच वेळेस तुमची शारीरिक चाचणी ही घेतली जाते किंवा पहिले शारीरिक चाचणी लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होऊ शकतं. सो हे मोजमाप जे आहेत ते लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस होतील. लक्षात घ्या त्या एवढ्या एका पदासाठी. मग हे पद जे आहे कोणतं आहे तर ते पद आहे ज्याला आपण म्हणतो स्त्री आणि पुरुष परिचर म्हणजेच अटेंडंट म्हणतो त्याला मेल आणि फिमेल अटेंडंट, ज्यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालय याच्यासाठीच हे लागू आहे फक्त. म्हणजेच ज्याला आपण म्हणूया मेंटल हॉस्पिटल या लिस्टमध्ये तुमचं नाव जर असेल तर तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे. आता एक लक्षात घ्या, इथे एक जो प्रश्न मी तुम्हाला टाकलाय काय मी जर अपात्र झालो तर मला कुठे संधी मिळेल. आता त्या जिल्ह्याने तुम्ही जर बघितलं तर मेंटल हॉस्पिटलची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघा, त्या जाहिरातीमध्ये फक्त एकच पद नाही आहे म्हणजे परिचर एवढं एकच पद नाही, इतरही पद आहेत जसं की शिपाई आहे म्हणजे आपण पिऊन म्हणतो ते एक पद आहे, आय आपण असू शकतं. सो तुम्हाला वेगळ्या पदासाठी तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे म्हणजे त्या कार्यालयाच्या अंतर्गत. जसं की एक कार्यालय कोणतं मेंटल हॉस्पिटल हे कार्यालय आहे, मग ह्या कार्यालयाच्या अंतर्गत विविध पदं आहेत त्यापैकी एक पद आहे परिचर. मग ह्या पदासाठी जर तुम्ही अपात्र असाल किंवा तुम्हाला प्रेफरन्स येणार आहे, प्रेफरन्सच्या वेळेस तुम्ही विचार करा की तुम्ही ह्या शारीरिक पात्रतेमध्ये जर बसत असाल तरच याचा प्रेफरन्स द्या. या शारीरिक पात्रतेत तुम्ही बसला नाही तर तुम्ही इथे अपात्र होणार आहात. अगोदरच तुम्ही चेक करा, चेक करणं सोपं आहे शारीरिक पात्रतेमध्ये. म्हणजे अपात्र झालं तुम्हाला संधी इतर पदावरती संधी असणार आहे, हा एक मुद्दा लक्षात घ्या. आता राहिलं ह्याच प्रश्नाचं उत्तर शारीरिक पात्रतेचे निकष काय. तर बघा निकष त्याने दिले, या पदाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अधिसूचना 20 जुलै 2021च्या सेवा प्रवेश नियमानुसार पुरुष परिचरा या पदासाठी, आता पुरुष परिचर जर असाल तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला बघा उंची आहे 5 फूट 7 इंच तुमची उंची असावी लागेल, हाईट असावी लागेल. आणि छाती 32 ते 34 या दरम्यान छाती आणि फुगवली तर 5 सेंटीमीटर ती वाढली पाहिजे. म्हणजे साधारणतः 32 पासून 5 37 किंवा 34 पासून 5 39. म्हणजे पुरुषांचा विचार जर केला, मेल कॅन्डिडेटचा विचार केला तर पहिले त्यांनी सांगितले अट ती म्हणजे उंची 5 फूट 7 इंच. दुसरं म्हणजे तुमची छाती 32 ते 34 पर्यंत आणि वाढून ती 37 पर्यंत किंवा 39 पर्यंत गेली पाहिजे. त्यात वजन पण दिले 55 ते 65 किलो दरम्यान असावं लागेल. म्हणजे वजन तुम्हाला 55 ते 65 कमीत कमी 55-65 पण चालेल किलो दरम्यान अशी शारीरिक क्षमता असणाऱ्या. तसेच स्त्री परिचर या पदासाठी, आता स्त्रीसाठी जर बघितलं आपण म्हणजेच फिमेल कॅन्डिडेटसाठी जर बघितलं तर फिमेलसाठी काय लागू आहे, पहिलं उंची 5.2 म्हणजे उंची लागणार तुम्हाला बघा 5.2 5 फूट 2 सेंटीमीटर 5.2 इंच सेंटीमीटर लागेल. वजन 50 ते 60 लागणार आहे, वजन तुम्हाला लागणार आहे 50 ते 60 किलो हे वजन तुमचं अपेक्षित आहे. दरम्यान शारीरिक क्षमता असणाऱ्या उमेदवारांची नियुक्तीच्या वेळी तपासणी करण्यात येईल. नमूद शारीरिक चाचणी क्षमता नसेल तर नियुक्ती देण्यात येणार नाही. मग आता मेल आणि फिमेल ह्या दोघांनी विचारात घ्यायचं आहे. मी एकदा परत इथे मेन्शन करतो, मेल साठी जे लागणार आहे, मेल कॅन्डिडेट जर असेल तर मेल साठी काय लागणार आहे बघा इथे मी लिहितोय. मेल कॅन्डिडेट किंवा पुरुष उमेदवार जर असेल तर त्याला 3 गोष्टी आहे. एक म्हणजे पहिली आहे उंचीनंतर दुसरा आहे वजन आणि तिसरा आहे छाती. बघा मेल कॅन्डिडेट जर तुम्ही असाल तर मेल साठी उंची लागणार आहे 5 फूट 7 इंच लागणार आहे.
वजन तुम्हाला साधारणतः 55 ते 65 किलोग्रॅम पर्यंत वजन असावं आणि छाती तुमची 32 ते 34 आणि 5 सेंटीमीटर जर वाढवली यामध्ये तर ती फुगवून म्हणजे छाती फुगवून साधारणतः लागेल 34 ते 39 सेंटीमीटर पर्यंत लागेल. आणि पुरुष नंतर स्त्री परिचारिका परिचर ज्याला अटेंडंट म्हणतो त्यासाठी उंची लागणार आहे. उंची लागणार आहे 5 फूट 2 इंच आणि वजन लागणार तुमचं 50 किलोग्रॅम पासून साधारणतः किती सांगितलंय 50 ते 60 किलोग्रॅम लागणार आहे. बघा 50 ते 60 लागणार आहे. 50 ते 60 किलोग्रॅम लागणार आहे. बाकी छाती बाबत इथे नाहीये बरोबर, ब्रेस्ट बाबत नाही. सो पुरुषांसंदर्भात 3 गोष्टी आहे, उंची, वजन आणि छाती. स्त्रियांबद्दलच्या 2 गोष्टी ह्या जर फुलफिल करत असाल तर आणि तरच तुम्ही काय करा ह्या पदासाठी म्हणजेच कोणतं पद परिचर, पुरुष परिचर आणि स्त्री परिचर ह्या पदांसाठी तुम्ही इथे प्रेफरन्स देऊ शकता. आता काही विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कॉल असे की सर ते जर तसं असेल तर माझं तर आता लिस्ट लागली, लिस्टमध्ये माझं नाव आहे आणि मी तर ह्या शारीरिक अर्हतेमध्ये बसत नाही, एकतर माझं वजन कमी किंवा हाईट कमी असेल किंवा चेस्ट बद्दल प्रॉब्लेम असेल. सो काही घाबरायची गरज नाही. तुम्हाला कदाचित तुम्ही ज्या ठिकाणून फॉर्म भरलाय त्या ठिकाणी अजून त्या कार्यालयाच्या अंतर्गत पदं असतील तर त्या पदांसाठी तुम्हाला प्रेफरन्स ऑप्शन दिला जाणार आहे. सो वेगळ्या पदासाठी तुम्ही ऑप्शन तिथे चूज करू शकता. सो जे विद्यार्थी पात्र त्यांनी आत्ताच लक्षात घ्या, हे शारीरिक मोजमाप चेक करा आणि जेव्हा प्रेफरन्स अलोकेट येतील तेव्हा विचार करून प्रेफरन्स द्या. अगदी 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर कमी सुद्धा चालणार नाही, जास्त चालतंय पण कमी चालणार नाही. सो याचा नीट विचार करा. मिनिमम क्रायटेरिया हा म्हणजे एखादा म्हणू शकतो की सर माझं जास्त आहे चाल, हो जास्त चालतंय तुम्हाला म्हणजे अगदीच 5.7 पेक्षा जास्त हाईट चालेल, 55-65च्या दरम्यान असेल पण याच्यापेक्षा जास्त चालेल, 32-34 पेक्षा जास्त चालेल पण याच्या आत नको आहे. किंवा स्त्रियांच्या बाबतीत पण आहे 5 फूट 3 इंच आहे माझी सर, यस चालेल, जास्त चालेल, हे मिनिमम क्रायटेरिया आहे. एवढं वजन असणं गरजेचं आहे. म्हणजे डॉट 50 किलोज पे असं नाही, 50 ते 60च्या दरम्यान इथे 55 ते 65च्या दरम्यान आहे. सो असं काय डॉट पाहिजे असं नाही तर त्या दिवशी खाऊन जायचं की नाही जायचं काय करायचं. सो डॉट नाही आहे, याच्या दरम्यान असावं, त्याच्यापेक्षा जास्त चालणार आहे. सो याचा विचार करून तुम्ही नक्कीच फॉर्म भरताना किंवा प्रेफरन्स देताना विचार करा. अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक वेळेस नवीन जी अपडेट आहे तुम्हाला ती नोटिफिकेशन अपडेट तुम्हाला मिळत जाणार आहे. सो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करत चला. तुमच्या कमेंट, तुमचे प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. त्याच्या अगेन्स्ट पुढचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येतो. हा व्हिडिओ घेतला म्हणजे याच्यावरती कमेंट भरपूर आल्या, काही जणांचे प्रश्न भरपूर माझ्याकडे आले. शक्यतो कॉल करण्यापेक्षा मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 9420124444 हा नंबर आहे किंवा खाली स्क्रोल लाईन नंबर जातोय त्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती तुम्ही घेऊ शकता, आम्हाला माहिती देऊ शकता. तुम्हाला काय प्रश्न तुम्ही आम्हाला सांगू शकता, त्याच्यावरती माहिती काढून नक्कीच एक व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ. तुर्तास मी थांबतो. खूप खूप धन्यवाद.